सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्या पीएचडी फेलोशिपच्या चाळणी परीक्षेमधील 2 प्रश्नसंच हे सीलबंद नसल्याचा आरोप करत बुधवारी राज्यभरामधील परीक्षा केंद्रांवर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। पुण्यामध्ये तर थेट सारथीवर मोर्चा सुद्धा काढण्यात आला, पण यावेळेस प्रशासनाने पेपर अजिबात फुटलाच नसल्याचा कठोर पवित्रा घेत पीएचडी परीक्षार्थींवर पलटवार केलाय। पीएचडी फेलोशिप परीक्षेत राडा। पुणे, नागपूर, संभाजीनगर, कोल्हापूर पीएचडी फेलोशिपच्या चाळणी परीक्षेत राज्यभरातल्या 4 प्रमुख केंद्रांवरचा हा गोंधळ। पीएचडी परीक्षार्थींनी बुधवारीही चाळणी परीक्षेचा पेपर फुटल्याचा सनसनाटी आरोप करत परीक्षाच हाणून पाडली। 17 डिसेंबर 2023 ला 2019चा सेटचा पेपर रिपीट झाल्याचं कारण देत याच मुलांनी ही चाळणी परीक्षा रद्द करण्यास सरकारला भाग पाडलं होतं आणि आत्ताही पेपरचे सी आणि डी चे प्रश्नपत्रिका संच सीलबंद नसल्याचा आरोप करत या परीक्षार्थींनी पेपर फुटल्याचा संशय उपस्थित केला। आज पेपर घेतला तर सर सील नव्हतं आणि सर सांगितलं ना सीलचं कारण आणि सर सरळ लिहिलेलं आहे की सील नसेल तर पेपर स्वीकारू नका। नाही स्वीकारले सर मुलांनी पेपर, पण यांनी जर आम्ही सर परीक्षेपासून स्वीकारले ना सर, जर आम्ही परीक्षेपासून जपवतो सर तर मी हे अटेम्प्ट केले असते का सर? मी 2 दिवस प्रवास करून आलो सर। इथे डायरेक्ट सी आणि डी जी क्वेश्चन पेपर आहे, मला याला सीलच नाहीये, फुटलेलाच आहे ना। पेपर द्यायचा नसता तर आलोच नसतो ना। इतक्या लांबना महाराष्ट्रभरातून विद्यार्थी या ठिकाणी पेपर द्यायला आलेले, हे अत्यंत चुकीचं आहे ते जे बोलतायत ते। दरम्यान ही चाळणी परीक्षा घेणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं यावेळी कठोर पवित्रा घेतल्याचं बघायला मिळालं। या परीक्षेचे कोऑर्डिनेटर डॉक्टर BP कापडनीस यांनी पेपर फुटलाच नसल्याचा दावा करत परीक्षार्थींवरच पलटवार केला। या मुलांना चाळणी परीक्षा द्यायचीच नाहीये, किंबहुना त्यांना सरसकटच फेलोशिप मान्य करून हवी आहे असा आरोप कापडनीस यांनी केला। 100% आम्हाला आत्मविश्वास आहे की पेपर हा फुटलेला नाहीये। ही जी स्कॉलरशिप आहे ही सरसकट पाहिजे, परीक्षा न घेता त्यांना स्कॉलरशिप पाहिजे, म्हणून विद्यार्थी हे निमित्त शोधत असतात। परीक्षार्थींनीही या आरोपांवर पलटवार करत थेट सारथीवरच धडक मोर्चा काढला। मुलांनी कोणताही निर्णय आमच्यावर जो लादला होता पुनर्परीक्षा देण्याचा, तो मुलांनी मुक्तपणे स्वीकारलेला आहे। आज रोजी सर मुलं 10-10 तास प्रवास करून परीक्षा केंद्रांवर डबल परीक्षा देण्यासाठी येत आहेत। जर दुसरीकडे नीट होतात परीक्षा तर आमच्यावरच हा अन्याय का होतोय मग पुणे आणि नागपूरवाल्यांवर? फक्त सत्य समोर आणलं, हा माझा गुन्हा आहे का? माझी उत्तरपत्रिका त्यांनी ओमारे शीट फाडून घेतलेली आहे आणि माझ्याजवळ हे फक्त आणि फक्त कोरं आन्सर शीट माझ्याजवळ दिलेलं आहे। मी त्यांना विनंती करत होतो की मी तुमच्या पद्धतीनं सांगितल्या पद्धतीनं तुम्हाला मी लिखित देतो, काही करतो, पण माझी अडचण जी आहे ती तुम्ही तुमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवा। सारथी, बार्टी, महाज्योती फेलोशिपचा नेमका घोळ काय तेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे। आजवर मागेल त्या पीएचडी संशोधकांना या तिन्ही संस्थांमार्फत महिन्याकाठी 31,000चं विद्यावेतन मिळायचं, म्हणजेच 5 वर्षाकाठी एका विद्यार्थ्यावर सरकार तब्बल 25 लाख खर्च करायचं। पण यावेळी अर्थ खात्याने या तिन्ही संस्थांमधून प्रत्येकी फक्त 200च पीएचडी परीक्षार्थींना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला। त्याकरता सेट परीक्षेच्या धर्तीवर रितसर चाळणी परीक्षा देणंही बंधनकारक केलं। या निर्णयाला परीक्षार्थी सातत्यानं विरोध करतात। परीक्षार्थी चाळणी परीक्षा नको तर सरसकट फेलोशिप देण्याची मागणी करतायत, पण सरकार मात्र 25 लाखांची फेलोशिप मिळवण्यासाठी परीक्षा देण्यावर ठाम आहे। सरकारच्या या निर्णयाला अनेक परीक्षार्थींचा विरोध आहे। त्यातून दरवेळी असा काहीतरी गोंधळ समोर येतोय। त्यामुळे यावर आता सरकार काय निर्णय घेतं, पुन्हा परीक्षा रद्द होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।